मी जात आहे आज शेताकडे, कारण आमची आज भात कापणी करत आहेत आणि जाताना वाटेमध्ये असं रान, हिरवगार रान आहे, कारण पाऊस अजून चालू असल्यामुळं भात यावर्षी खूप लेट झालेला आहे आणि इथं फुलं पण सुंदर आहेत, त्यामुळे मी इथं थांबून या निसर्गाचा आनंद घेत आहे। थोडा वेळ निसर्गाचा आनंद घेऊन परत मी पुढे शेताकडे निघाले। या आमच्या शेताकडे गाडी येत नाही, त्यामुळे गाडी लांबच थांबवून आम्ही आता चालत आमच्या शेताकडे आलेलो आहे। फायनली आम्ही आमच्या शेताकडे आलेलो आहे आणि जे आमचे शेत करतात त्यांनी भात कापायला सुरुवात पण केलेली आहे। आमच्या शेतालाच लागून पाण्याचा पाट आहे, काही ठिकाणी याला झरा पण म्हणतात, तर पाणी अजून आहे, तुम्हाला तर दिसतच आहे। तर चला, त्यांनी सुरुवात केलेली आहे, आम्ही पण जाऊन थोडीशी मदत करतो त्यांना। भात कापणी करायच्या आधी पूजा केली जाते, हळद कुंकू वाहून नारळ वाढवला जातो, कारण आता आपण आपली लक्ष्मी घरी नेणार आहे। जसं चांगलं कार्य करताना आपण देवाची पूजा करतो, त्याच पद्धतीने आपली सोनं घरी नेताना आपण त्याची पूजा करून मग आपण घरी घेऊन जातो। त्याच्यासाठी सुरुवात म्हणून हळद कुंकू नारळ वाढवला जातो। भात कापून आपण हळूवारपणे पिंडी खाली धरतो, कारण जे भाताची लोंब आहेत ती खाली जमिनीवर पडू नये। आपण जी मुठी धरतो ती वर धरायची, कारण कापताना आपल्या हाताला कापू नये यासाठी जपून कापणी करावी लागते। यावर्षी भात पण खूप चांगला आलेला आहे, लोंब भाताची पूर्ण अशी भरलेली आहेत, पण तेवढंच नुकसानही झालेलं आहे। काहींची भात परत पोसवलेली आहेत, आता पोसवलेली म्हणजे परत उगवलेली आहेत। अजून काही ठिकाणी पाणी आहे गाद्यामध्ये, आमचं गाद्यामधलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे, पण जे पूर्ण गादा आहे तो ओला आहे। आत्ताच आई मला सांगत होती की हे भात कापायच्या आधी त्यांनी आपल्या शेतातील भात कापलं, त्यावेळी त्यांच्या शेतामध्ये गुडघ्या एवढं पाणी होतं आणि भात पण पडलेलं होतं। अति पावसामुळे भात चांगले आलेत, पण त्याचे काही परिणाम पण असे झालेले आहेत। भात एक कापायचं, परत जाऊन ते बांधावर ठेवायचं, त्यामुळे त्रास भरपूर होतोय। आत्ताच हे आम्ही जे भात कापत आहे हे चांगलं आलेलं आहे, पण याच्या आधी आम्ही जे भात कापलेलं होतं ते भात पण पाण्यात होतं, त्यामुळं तिथं पण आम्हाला थोडा त्रासच झालेला आहे। पण असू दे, निसर्ग जसा देतो तसं घ्यावं लागतंय, कारण शेती ही निसर्गावरच अवलंबून आहे। भात कापत असताना बसून माझे पाय भरून आलेले आहेत, त्यामुळे मी वाकून कापत आहे, तर वाकून कापत असल्यामुळे माझी पाठ पण दुखत आहे। ही बघा, इथं अजून जमीन ओली आहे, सोबतच इथे मला फुलपाखरांना सुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद करता आलेला आहे। किती सुंदर कलर आहे यांचा। हा जो पक्षी झाडाच्या अगदी टोकावर बसलेला आहे, हा मगापासून माझ्या अवतीभोवती फिरत आहे, तर त्याला मग कॅमेऱ्यामध्ये मला कैद करता येत नव्हतं, त्यामुळे आता तुम्हाला दिसत आहे की नाही काय माहित, परत गेला उडून। आणि ही छोटी छोटी पाखरं, हा झाला की अजून 2 गादे सोडून वरती अजून एक गादा आहे, तो पण हा झाल्यानंतर कापायचा आहे। एका दिवसामध्ये हे 2 गादे कापून होत नाहीत, कारण माणसं आम्ही कमी आहे, त्यामुळे जेवढं आज होईल तेवढं करून मग उद्या दुसऱ्या दिवशी तो गादा कापायचा।
श्रम केल्यानंतर भूक फार लागते, तर मला पण तशीच भूक फार लागलेली आहे. तर आमच्या पाटामध्ये इथं पाणी आहे, त्यामुळे मी हातपाय तोंड वगैरे स्वच्छ धुवून जेवून घेते. त्यामध्ये छोटे छोटे मासे पण आहेत. आमच्या इकडे याला चिंगळ्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कष्ट केल्यानंतर साधा घरातील डाळ भात भाकरी इतकी गोड लागते ना की हॉटेलमधील जेवण सुद्धा या जेवणामागे मागे पडतं. बांधावर आमची होती शिळी म्हटलं की खाऊया हे दोन भाज्याने आमची करण्याचे एकाच बरं आहे. पातळ डाळ घातली, बटाट वाटले, दोडका घातलाय, वांगे घातले, बटाट हे चांगलं लागलं. आता चांगलं लागले. तुम्हाला भूक लागली म्हणून चांगलं लागायला ते मिक्स आहे रे. भाकरी घेणार जुगेट लागायला हे आले भाकरी लाल टाकायला लागले. पांढरं कर द्यायचं ते बनवतो तांदूळ. आणि आता दोन टायमाला मोठं बिर्याणी हिचं करा चांगला जिगट आहे करा हे आले भाकरी पांढऱ्याकडे येणार. आणि ते बरं नव्हतं त्यानं काय घेऊ सगळं मला ते दुखण्या काय गोडच लागलं. जिगट लागा भात थोडं गोड लागला. मस्तपैकी पोटभर जेवून थोडी विश्रांती घेऊन परत आम्ही आमच्या कामाला लागलो. हा जो रस्ता तुम्हाला दिसत आहे हा उंदराने केलेला आहे. उंदरं भात कातरून हे पूर्ण घेऊन जातात आपल्या बिळामध्ये. तर हा वर्षाचा पूर्ण साठा ते करतात, कारण वर्षभर इथं काही नसते, त्यामुळे पूर्ण वर्षाचा साठा त्यांनी करतात. भात खाल्ल्यानंतर आता थंडीचे दिवस थोड्या दिवसात चालू होतात, त्यामुळे थंडीपासून संरक्षणही या गवतामुळे होते. सोबतच साप वगैरे बिळामध्ये येऊ नये यासाठी पण याचा उपयोग होतो. तर भाताचे जे गवत आहे तर ते टोकदार असल्यामुळे सापांना सुद्धा आत येताना ते लागते, त्यामुळे साप सुद्धा आत शिरत नाहीत. आणि हे उंदरांचं बीळ आहे. अशी बिळं भरपूर आहेत. तर आज आमचं एवढं भात कापून झालेलं आहे. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4, त्यामुळं आम्ही घरी जात आहे. बाबा ते थोड्या वेळाने येतील आणि हे भात आम्ही असंच ठेवणार आहे, कारण ओलं असल्यामुळे 1-2-3 दिवस हे वाळू देणार आणि त्यानंतर मग आम्ही मळणी काढणार आहे. तर ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच. तर आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.